श्राव भीमराव फुसे यशस्विनी महिला नागरी सहकारी पतसंस्था हिचा ठेवीदार असून आमचे यशस्विनी ठेवीदाराचे अध्यक्ष श्री देविदास आधाने व त्यांच्या पत्नी सविता आधाने यांनी बोगस बचत गट तयार करून त्यांच्या नावावर रक्कम हडप केली। त्याची अंदाजे 48 कोटीची रक्कम हडप केलेली आहे त्यांनी। आणि तसेच यशस्विनीच्या नावाखाली इतर 4 पतसंस्था उभ्या केल्या, जशा की कृष्णा, नवरंग, आधार व राधाई यांच्या सुद्धा ठेवी ह्या लोकांनी अफरातफर पैशाची केलेली आहे। यात खूप गोरगरीब लोकांनी कष्टाचा पैसा ठेवलेला आहे। पैसे गोळा करण्याकरता हे घरोघरी हिंडत होते आणि आमिष दाखवून पैसे गोळा करत होते व पैसे गोळा करून आता हे सध्या पसार झालेले आहे। त्यांच्यावर FIR झालेली आहे, 3 जण अटकेत आहे, बाकीचे फरार आहे, अजून कारवाई होत नाही। आम्ही DDRला रितसर कारवाई केलेली आहे, प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे, पण प्रशासक येऊन 2 महिने झाले, अजून काहीही हालचाल नाही। साधे सॉफ्टवेअर सुद्धा चालू करत नाही। पैशाची विचारणा केली तर म्हणतो आम्हाला माहिती नाही, मग पैसे घ्यायला येत होते, असं चालणार नाही। म्हणून आम्ही आता इम्तियाज जलील साहेब या शहराचे खासदार यांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला सकाळी धरणे आंदोलन करणार आहे। जय हिंद। मी रमेश राजपूत, वय वर्ष 70, सेवानिवृत्त, 35 वर्ष सर्व्हिस केली। मला जे पैसे मिळाले होते विमा आणि प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटीचे, ते मी ह्या मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलेले होते। मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्रातली नावाजलेली नागरी सहकारी बँक होती आणि ती 40 त्यांच्या 28 शाखा आहे, 250 कर्मचारी आहे, पण तिचं हेड ऑफिस मलकापूर येथे आहे। त्या बँकेला 24/11/21 पासून आर्थिक बंधनं आलेली आहेत। त्यानंतर आम्हाला कोणताही पैसा काढता आलेला नाही। मी ठेवीदार आहे, माझ्या बरेचसे रकमा त्याच्यात गुंतलेल्या आहेत, कोणताही पैसा मिळाला नाही। आणि रिझर्व्ह बँकेने दिनांक 5/7/2023 रोजी बँकेचा परवाना रद्द केला, बँक बंद झाली। त्यानंतर आम्ही सर्व ठेवीदार आजपर्यंत 27 महिन्यापासून इकडे तिकडे फिरतोय, कोणीही उत्तर द्यायला तयार नाही। सहकार खातं कोणतीही ॲक्शन घेत नाही। सहकार आयुक्तांनी जो व्यावसायिक नेमला होता बँकेवर, तो हजर झालेला नाही। त्याला आज 7 महिने झाले। व्यावसायिक न आल्यामुळे वसुलीची प्रवृत्ती सगळी बंद आहे आणि कोणतीही वसुली होते का नाही होते, कोण थकबाकीदार आहे, ही कोणतीही माहिती कोणताही कर्मचारी किंवा बँकेचा डायरेक्टर आम्हाला देत नाही। आणि आम्ही CP साहेबांना भेटलो, ते म्हणले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले, हे ऑडिटरने यांच्यावर केस करायला पाहिजे जर तिथं आर्थिक घोटाळा असेल तर, नाहीतर तुम्ही हायकोर्टात जा म्हणे। त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही। कोऑपरेटिव्ह कमिशनर पुणे, सहकार सचिव, सहकार मंत्री इथपर्यंत आम्ही गेलो, मुंबईला जाऊन उपोषण केले, 15 दिवसात मीटिंग लावतो, काही होत नाही। हा जो चेअरमन आहे हा एक पोहोचलेला माणूस आहे सहकारातला आणि राजकारणातला, माजी आमदार आहे संचिती, चैनसुख संचिती आहे त्यांचं नाव आहे। त्यांच्या मुलाच्या चेअरमन पदाच्या काळात 5 वर्षाच्या, आणि दीपक सावजी म्हणून जो मुख्य कार्यकारी अधिकारी होता, त्यांच्या कार्यकाळात ह्या बँकेत मोठ्या प्रमाणात बोगस कर्जवाटप झालेलं आहे। आपल्या आप्तेष्टांना कर्जवाटप करून आमच्या डिपॉझिटरचे पैसे त्यांनी हडप केलेले आहेत आणि सर्व यंत्रणा ठप्प केलेल्या आहेत। त्यांच्या प्रभावामुळे आम्हाला कोणीही सहकार्य केलेलं नाही आणि असे 6000 ठेवीदारांचे 650 कोटी रुपये त्याच्यात अटकलेले आहेत। 30 तारखेला माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, इम्तियाज जलील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढतोय आणि विभागीय आयुक्तांना आमचे निवेदन सादर करणार आहे। त्याकरता मोठ्या संख्येने ठेवीदारांनी उपस्थित राहावं ही मी ठेवीदारांना विनंती करतो। निदर्शनं करू आयुक्ताच्या कार्यालयात। आपण काय करतोय की एक शासकीय प्रोसेस आहे आणि आपण या देशाच्या घटनेवर चालतोय।
आपण घटनेच्या विरोधात जाऊ शकणार नाही, कारण आम्ही सर्व ठेवीदार आहेत मी सोडून आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या रिस्साप्रमाणेच करणार आहेत. मलकापूर बँकेचा घोटाळा हो सध्या अतुल साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, हो नामदार अतुल साहेब. नाही, संचित साहेबांचं नाव घेतो मी. त्यांच्या पहिले झालेला घोटाळा आहे, तुम्ही सांगता तो पैसा तुम्हाला भेटला. मी मलकापूर वैयक्तिक नाव नाही घेतलं, मी सगळ्या ओव्हरऑल बँकेत सांगतोय. म्हणजे त्या काळात झालाय ओव्हरऑल बँकेचा, अजंठाचा झालाय. मलकापूर सावे साहेब सहकार मंत्री असताना त्या जो व्यावसायिक नियुक्त केला होता लहाने, तर ते सहकार मंत्री असताना त्या व्यावसायिकाला स्टे दिला त्यांनी, त्याला हजर होऊ दिलं नाही. हा त्यांचा सहभाग आहे सावे साहेब. अजूनही प्रशासक नेमलेलं नाही ना. नाही मलकापूर तो व्यावसायिक हजर झाल्याशिवाय पुढची प्रक्रियाच होत नाही ना. ते नेमू पण देत नाही. त्याला येऊच देत नाही. एकूण किती ठेवीदार आहे आणि किती पैसा आहे असं तुम्हाला वाटतं? काय झालं आता, एकूण किती ठेवीदार? आमचे आदर्श 62,000 ठेवीदार आहेत. ज्ञानोबाचे 2600 आहेत. आपले यशपाचे हा सॉफ्टवेअर बंद असल्या कारणाने 100 कोटीच्या आसपास ठेवी. आणि अजंठाची 40 आहे. मलकापूरचे 9,000. मलकापूरचे 9,000. मलकापूरचे 9,000 ठेवीदार. नावं सांगा ना सगळ्यांची. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।